हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपण डेरिव्हेटिव्हचा पार्ट 2 बघत आहोत. पहिल्या पार्ट मध्ये मी काल अपलोड केलेल्या ज्या व्हिडिओ मध्ये होता त्यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहेत. परंतु सगळे एका पार्ट मध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाही, कारण चॅप्टर एवढा छोटा नाहीये. तरी ज्याला पेपरच्या दृष्टिकोनातून युनिट टेस्ट असेल, तुमच्या कॉलेजचे असेल किंवा बोर्डचा एक्झाम जरी असेल, तर या चॅप्टर मध्ये आयएमपी क्वेश्चन्स काय येऊ शकतात त्याच्या अकॉर्डिंग मी काय केले, काही आयएमपी क्वेश्चन घेतले आणि ते काय केले एक्सप्लेन केले यामध्ये. तर चला आता पुढचा सम आपल्यासमोर मांडलेला आहे. काय ठेवलंय बघा, तर log टू द बेस 10 x² - y² अपॉन x² + y² 2, देन फाइंड dy बाय dx. तर या टाइपच्या सम मध्ये काय करायचं आपल्याला, एक सिंपल बघा, हा असा एक टाइप आहे ज्या अँगल मध्ये चेक करा की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असतो, फक्त साइन चेंज असतं. इथे बघा प्लस आहे, वरती मायनस आहे आणि पूर्ण न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे. तर या केस मध्ये काय करा की लॉग कट करायचा. लॉग कट करणे म्हणजे काय, अँगल फ्री करायचा आपल्याला. तर या केस मध्ये लॉग कट करता येतो. सपोज ही केस बघा, जर मी तुम्हाला म्हणालो log x सपोज 2 आहे, log x 2 आहे आणि मला जर लॉग कट करायचं असेल तर लॉग कट होतो, पण अपोजिट साइडची टर्म e च्या डोक्यावर जाते, म्हणजे e चा स्क्वेअर. e च्या डोक्यावर का बरं, कारण लॉगचा बेस काहीच नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट e असतो आणि मग हा लॉग कट होतो आणि e च्या डोक्यावर हा 2 जातो. म्हणजे लॉगचा जो बेस असेल तो म्हणजे काहीच नाही, म्हणजे e होता. तसं इथे बेस रीडिंग तुमच्याकडे 10 आहे, मग हा लॉग कट होईल. मग अपोजिट साइड टर्म कुणाच्या डोक्यावर जाईल, हा 10 आहे तर 10 च्या डोक्यावर, म्हणजे 10 चा स्क्वेअर होईल. मग आता झालं तुमचा लॉग कॅन्सल झाला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. क्रॉस जर केलं मी, हा न्यूमरेटर x² - y² याने याला मल्टिप्लाय केलं, 10 चा स्क्वेअर 100 असतो, मग 100 ने मल्टिप्लाय केला, 100 * x², 100x² प्लस 100 * y² 100y². मल्टिप्लिकेशन झाली. मल्टिप्लिकेशन नंतर काय करा, y च्या टर्म एका साइडला शिफ्ट करा, x च्या टर्म एका साइडला शिफ्ट करा. मग आपण काय करूया, हा -y² तसाच ठेवू लेफ्टला, हा प्लस 100y² लेफ्टला आला तर तो -100y² होईल. राईटला उरेल 100x² आणि लेफ्टचा x² राईटला गेला -x². सबट्रॅक्शन ऍडिशन जे होत असेल करून घ्या. हे -y² -100y² म्हणजे ऍडिशन होणार, दॅट इज -101y². राइट साइडला 100 मधून एक मायनस झाला तर 99x². माझा आन्सर तयार झाला xy च्या फॉर्म मध्ये. आता डिफरन्शिएट करा, आपल्याला dy बाय dx मिळून जाईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याचा आपण डेरिव्हेटिव्ह जर घेतला, -101 कोएफिशिएंट ऍज इट इज येणार. y² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पॉवर पुढे पॉवर 1 ने मायनस होत असतो, म्हणजे आपला x च्या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे काय आला, पॉवर पुढे 2y पॉवर 1 होणार, काही फरक पडत नाही, पण पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dx. ठीक आहे, पलीकडे 99 तसाच x² चा डेरिव्हेटिव्ह असतो बघा, पुन्हा पॉवर पुढे दॅट इज 2x. त्यानंतर dy बाय dx मला फायनल आन्सर काय मिळेल, तर हा लेफ्ट हँड साइडच्या सगळ्या टर्म मल्टिप्लाय राईटला शिफ्ट करा तर डिवाइड होतील. म्हणजे राईटला आहे 99 * 2x डिवाइड बाय पूर्ण टर्म इकडे डिवाइड झाली -101 * 2y. काय काय कट झालं बघा, या 2 आणि 2 कट होऊन जाईल, म्हणजे आन्सर आलं माझं 99x अपॉन -101y. हे आपण फायनल आन्सर. मग एकदम इझी क्वेश्चन, एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला ते टाइप ओळखता आले पाहिजे, पटकन कोणत्या टाइपचे एक्झाम्पल आले कळालं पाहिजे. चला, हा एक जरा फेवरेट टाइप आहे जे बोर्डला विचारला जातो. हा फक्त काय होऊ शकतं, एखादं सम आलं त्यांनी विचारलं तर इथं पॉवर 2 च्या ऐवजी 3 येतील, 4 येतील, काही येऊ शकतात पॉवर. तर या केस मध्ये चेक करा, जे तुमचा आन्सर आहे ते फायनल एक पॉवर कमी होतो बघा. x² y² फक्त x अपॉन y आला. जर x³ y³ असता तर एक एक पॉवर कमी झाला असता, म्हणजे x² अपॉन y² असं एक लक्षात ठेवा. याचा आन्सर किंवा ही शॉर्ट ट्रिक म्हटलं तरी चालेल. चला, मग आपण पुढचा महत्त्वाचा एमसीक्यू बघूया किंवा महत्त्वाचा क्वेश्चन पाहूया कशावर आहे. बघा, आपल्याकडे सेकंड इक्वेशन ठेवलंय मी. काय ठेवलंय, log x + y log x * y + 3, देन फाइंड dy अपॉन dx. आता आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह घेण्यापूर्वी थोडं लॉगचं रूल अप्लाय करायचं, लॉग अँगलचे आणि मल्टिप्लिकेशन. तर जर लॉगच्या अँगलची मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होत असते, ऍडिशन. म्हणजे कोणता रूल म्हणून आपण log ab आला तर लॉगचा रूल असतो log a + log b.
मी तुम्हाला रूल दाखवून देतो जेणेकरून कोणते रूल आपण अप्लाय करू कळायला पाहिजे. लॉग ए बी आला तर लॉग ए प्लस लॉग बी तो रूल इथे अप्लाय करा. बाकी सगळे ऍज इट इज राहील. लॉग एक्स प्लस वाय त्याच्याकडून लॉग एक्स वाय त्यानुसार लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस 3 झालं बघा सेपरेशन. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट करायचं तुम्हाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घेताना आपण कोणता रूल तर जर का लॉगॅरिथमिक फंक्शन आहे बघा आपलं लॉग एफ ऑफ एक्स असं एक्झाम्पल तुमचं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो 1 अपॉन हा लॉग सोबतची टर्म खाली जाते म्हणजे एफ ऑफ एक्स आणि या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह वरती मांडायचं असतं दॅट इज डी बाय डीएक्स एफ ऑफ एक्स. ठीक आहे म्हणजे काय ते ब्रॅकेट लॉग सोबत खाली जाईल त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. पण त्या रूलनुसार याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. बघा मी रूल पण लिहून दिला इथे. चला काय डेरिव्हेटिव्ह द्यायचा बघा आता लॉग ब्रॅकेट म्हणजे बघा त्या रूलनुसार तो ब्रॅकेट खाली जाईल आपला म्हणजे 1 अपॉन x प्लस y. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय करायचं त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह लगेच तुमचा अट्टा मिळत असेल. x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 y चा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx. राइट साइडला log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला 1 अपॉन x प्लस log y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर सेम फॉर्म्युला असतो 1 अपॉन y. हे log चा डेरिव्हेटिव्ह आहेच बघा log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x असतो. जर x वरून काही आलं तर मग हा रूल फॉलो करायचा. तर log y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार तर x वरून आला म्हणजे या रूल नुसार आपला 1 अपॉन y येणार आणि खाली y चा डेरिव्हेटिव्ह पुढे मांडणार नाही तसं 1 अपॉन y y चा डेरिव्हेटिव्ह परत dy बाय dx. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी y चा डेरिव्हेटिव्ह येणार ते dy बाय dx अटॅच करायला विसरायचं नाही. सगळं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालंय. आता जस्ट सिम्प्लिफाय करा. या ब्रॅकेट या टर्मने आपण मल्टिप्लाय केलं तर 1 अपॉन x प्लस y इंटू 1 अपॉन x प्लस y प्लस त्याने ज्याला मल्टिप्लाय केलं तर पुन्हा 1 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx. राइट साइडची dy बाय dx ची टर्म पण लेफ्टला शिफ्ट करा. हे प्लस आहे लेफ्टला आलं तर मायनस 1 अपॉन y dy अपॉन dx. राइटला उरला फक्त 1 अपॉन x. आता dy बाय dx मध्ये या दोन टर्म मध्ये dy बाय dx आलाय या दोघांमधून dy बाय dx कॉमन घ्या. जर आपण dy बाय dx च कॉमन घेतला काय उरेल बघा इथे 1 अपॉन x प्लस y बघा मायनस 1 अपॉन y. राइटला उरतोय काय फक्त आपल्याकडे 1 अपॉन x आणि इकडची ज्यामध्ये dy बाय dx ची टर्म नाही तो टर्म राइटला घेऊन जा म्हणजे हा प्लस 1 अपॉन x प्लस y तिकडे गेला मायनस 1 अपॉन x प्लस y असा हा इझी पार्ट. आता फायनली यांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये क्रॉस करून घ्या. जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं क्रॉस करतोय बघा आता 1 इंटू y y येणार. आता लक्षात घ्या यांनी क्रॉस करताना इथं मायनस साइन आहे तर साइन बदलतात म्हणजे कसं मल्टिप्लाय करायचं बघा x इंटू मायनस 1 दॅट इज मायनस x पुन्हा प्लस y इंटू मायनस 1 मायनस y. त्यानंतर डिवाइडला x प्लस y इंटू y x प्लस y इंटू y. राइट साइड क्रॉस करा. असं मल्टिप्लाय करताना काही प्रॉब्लेम नाही x प्लस y इंटू 1 x प्लस y. आपण असं मल्टिप्लाय करताना x इंटू मायनस 1 मायनस x डिवाइड बाय x इंटू x प्लस y. क्रॉस मल्टिप्लिकेशन कंप्लीट झालंय. जे जे कट होते जागेवर कट करा. इथं पहा प्लस y मायनस y कट झाला. इकडे पण प्लस x मायनस x कट झाला. अजून काय कट झालं बघा दोघांचा डिनॉमिनेटर मधला बघा हा ब्रॅकेट x प्लस y आणि हा ब्रॅकेट x प्लस y सुद्धा कट झाला. उरलं काय तुमचं फायनल आन्सर तर फायनल आन्सर येते बघा dy अपॉन dx. राइट साइडला उरतोय y अपॉन x आणि इकडे उरलेला मायनस x अपॉन y हा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करतो या dy बाय dx ला तिकडे गेला तर डिवाइड होणार पण डिवाइड करण्याऐवजी काय करा मल्टिप्लाय करा आणि रेसिप्रोकल करा. मग मायनस x अपॉन y चा रेसिप्रोकल y अपॉन मायनस x. मग काय उत्तर झालं आपलं फायनल y इंटू y y स्क्वेअर x इंटू x x स्क्वेअर आणि निगेटिव्ह साइन तसंच राहील. हे आपलं फायनल आन्सर. तर यात काही शंका येत असेल काही अडचणी जर वाटत असेल तर मी सांगितलं कमेंट करून सांगत चला. काय कळतंय की नाही कळतंय सांगत चला म्हणजे काही अडचण असतील तसं मला कळवा. त्याच्या अकॉर्डिंग मी पुढच्या यामध्ये व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतो आणि तुम्हाला ते टाकत असतो. तर त्यामुळे समजत असेल तरी पण सांगत चला काही अडचण नाहीये. मी इम्पॉर्टंट पार्ट एक्सप्लेन करतो कारण
या चॅप्टर मध्ये गणितच एवढे आहे की तुम्हाला म्हणजे कळणार नाही की कोणता इम्पॉर्टंट पार्ट आहे, कशाचा अभ्यास करावा. म्हणून मी यातले इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आपल्या समोर आणले ते क्वेश्चन तर तुम्हाला कळतील या टाइपचे गणित महत्त्वाचे आहेत. मग या टाइपचे तुम्ही गणित थोडे प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. आपल्या समोर पुढचा क्वेश्चन ठेवला मी थर्ड वर, फाइंड डिवाइड बाय एक्स ए हे इक्वेशन दिलेलं आहे. आता हे जर एक्झाम्पल मध्ये तुमचा y आलेला असेल तर त्याला आपण इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो बघा. तर या टाइपच्या स्टफ मध्ये तुम्हाला काय करायचं, डायरेक्टली डिफरन्शिएशन घ्यायचं असतं. फक्त इथं जर इनटू आला बघा, मध्ये x आणि y च्या मध्ये इनटू आहे तर प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. प्रोडक्ट रूल काय असतो, तर प्रोडक्ट रूल इथे लिहितो बघा मी. जर का आपल्याकडे d/dx u into v आला तर फर्स्ट टर्म तशीच असते, u तसाच v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v तसाच u चा डेरिव्हेटिव्ह. याला प्रोडक्ट रूल म्हणतो बघा आपण. हा प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. पहिले u into v असेल या नुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. मग सर या रूल नुसार याचे आपण सॉल्व्हिंग करायला घेऊ. काय समजले मला, तर x पॉवर 5 प्लस x into y क्यूब प्लस x square into y प्लस y power 4 is equal to 4. मी याला डिफरन्शिएट करतो. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह घ्या, एक एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पहिला x पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह x पॉवर यांच्या फॉर्म्युल्यानुसार पॉवर पुढे शिफ्ट होणार, पॉवर इकडे मायनस करणार. म्हणजे 5 पुढे आला 5h पॉवर 4 झाला डेरिव्हेटिव्ह कंप्लीट. प्लस पण इथे मात्र इनटू आहे, प्रोडक्ट रूल नुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. काय प्रोडक्ट रूल, तर फर्स्ट टर्म x तसाच, सेकंड टर्म y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह. y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, पॉवर पुढे 3y पॉवर 2 झाला. पण y चा डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे dy by dx द्यायला विसरायचं नाही. जिथे जिथे y चा डेरिव्हेटिव्ह झालं की dy by dx आला पाहिजे. प्रोडक्ट रूल करणार मी. फर्स्ट टर्म तशीच घेतली, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस सेकंड टर्म तशीच ठेवायची म्हणजे y क्यूब तसाच फर्स्ट टर्म x चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे 1 पासून तर 1 पर्यंत हे आन्सर फक्त झालं याचं या प्रोडक्ट रूल नुसार. जर आता पुन्हा प्लस आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. याचं पण डेरिव्हेटिव्ह त्या रूलनेच घ्यावं लागेल, प्रोडक्ट रूल, कारण दोन्ही व्हेरिएबल आहेत, मग इनटू आहे मध्ये. चला पुन्हा x स्क्वेअर तसाच, सेकंड y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस सेकंड टर्म y तसाच ठेवायचा, फर्स्ट टर्म x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती येणार 2x. झालं, इथून इथपर्यंत आन्सर जे झालंय हे सेकंड प्रोडक्ट रूलचं झालं हे आन्सर. आणि शेवटी आहे तुमचा y पॉवर 4. त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. आता y पॉवर 4 चं काय रे, पॉवर पुढे 4y पॉवर इथे मायनस झाला तर क्यूब 4y क्यूब. पण y चं डेरिव्हेटिव्ह घेतलंय dy by dx जोडावा लागेल आणि राइट साइडला काय उरला 4 आहे. 4 चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट. k चं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. कॉन्स्टंट म्हणजे ज्यामध्ये x नाही त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. 4 चं डेरिव्हेटिव्ह 0. आता फायनल तुम्हाला काय करायचंय, dy by dx च्या टर्म सगळ्या सोबत लिहा. कुठे कुठे dy by dx आहे बघा. आता मी सगळ्या सगळ्यांच्या मध्ये प्लस 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 साइन आहे. मग ब्रॅकेट दिला काय नाही दिला काय काही अर्थ नाहीये. मी म्हणलं डायरेक्ट dy by dx कॉमन घेतलं तरी चालेल. बघा आता मी dy by dx कॉमन घेतो. कुठून कुठे, हे बघा dy by dx इथे आहे, अजून dy by dx इथे आहे, dy by dx इथे आहे. या तीन टर्म मधून जर मी dy by dx कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय होईल, इथं पहा x into 3y म्हणजे 3xy स्क्वेअर. इथे मोडेल, इथे काय होईल प्लस x स्क्वेअर, नंतर प्लस त्या dy by dx सोबत काय होतं 4y क्यूब. ज्या ज्या टर्म मध्ये dy by dx नाही त्या टर्म राईटला शिफ्ट करा. म्हणजे हे बघा प्लस 5x पॉवर 4 राईटला गेला मायनस 5x पॉवर 4. अजून काय होईल बघा, यात पण dy by dx ची टर्म नाहीये, मग प्लस y क्यूब तिकडे गेला मायनस y क्यूब. अजून कोणते आहे dy by dx टर्म नसलेला, हे एक टर्म 2x into y 2xy प्लस तिकडे गेला तर मायनस 2xy. झालं, इकडे 3 टर्म इकडे 3 टर्म. आता फायनली हा ब्रॅकेट मल्टिप्लाय राईटला गेला तर डिवाइड होईल म्हणजे dy अपॉन dx. राइट साइड मधून मला वाटतं मायनस साइन कॉमन घेऊ शकता. आतमध्ये उरेल मग 5x पॉवर 4 प्लस y क्यूब प्लस 2xy डिवाइड बाय ही टर्म डिवाइड झाली 3xy स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 4y क्यूब. हे झालं माझं फायनल आन्सर. म्हणजे dy by dx लगेच मिळाला, जास्त स्टेप लागले नाही, फक्त एकच
की प्रोडक्ट रूल तुम्हाला दोनदा अप्लाय करावा लागेल या रूल नुसार. बस लगेच आन्सर मिळून जाईल. असा हा इझी क्वेश्चन होता. कोणता क्वेश्चन होता आपल्याला? इम्प्लिसिट फंक्शनचा एक्झाम्पल होता. ठीक, चला बघूया पुढचा क्वेश्चन कशावर आहे का कोणत्या टाईपवर येतोय. तर पुढचा क्वेश्चन बघा आपल्या समोर ठेवला गेलाय. कशाचा आहे? x दिलेला आहे, y दिलाय आणि पॅरामीट्रिक फंक्शनचा आहे बघा. यात पॅरामीटर कोण t आलाय किंवा x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर ठीक आहे, आता डिफरन्शिएशन करायचं. डिफरन्शिएट करून हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह बघा हे. सेकंड डेरिव्हेटिव्ह तर थोडंसं पॅरामीटरचा त्रास नाही समजतो, प्रॉपर समजून घेऊया आपण. ठीक आहे, महत्त्वाचा टाइप आहे. आता यामध्ये काय करायचं? पहिला पॅरामीटर जर आपला t आलेला असेल, पॅरामीटर म्हणजे व्हेरिएबल बघा, t मध्ये आहे. मग t ने डिफरन्शिएट करा. काय म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर आपला t आहे तर t ने डिफरन्शिएट करतो. तर t ने जर डिफरन्शिएट केला, जसं x ने डिफरन्शिएट केला की आपण d upon dx लिहित होतो. आता t ने डिफरन्शिएट केलं तर d upon dt लिहावं लागेल. म्हणजे d upon dt कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय मी? x चा, तर ते तयार होणार बघा dx upon dt. सेम. आता इथं a कोएफिशिएंट आहे. sin t चा डेरिव्हेटिव्ह, जसं sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, तसं sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t. मायनस b आपला ऍज इट इज. cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा इथे? मायनस sin x. मग तसं cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t, पण मायनस मायनस तुमचा प्लस होऊन जाईल, मग प्लस sin t. जर कारण याचा डेरिव्हेटिव्ह मायनस पुन्हा बाहेर मायनस, मायनस इंटू मायनस प्लस झाला. आणि इकडे आलं. y चा डेरिव्हेटिव्ह जसं d upon dt, y चा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर dy upon dt होणार. कारण विथ रिस्पेक्ट t चाललाय. a तसाच. cos चा डेरिव्हेटिव्ह काय बघा आपलं? मायनस sin x असतं. इथं काय होईल? मायनस sin t. मग a इंटू मायनस तर मायनस a sin t म्हणा. त्यानंतर प्लस b तसाच. sin चा डेरिव्हेटिव्ह काय बघा आपलं? sin चा डेरिव्हेटिव्ह असतो cos. मी त्याला cos t. दोघांचंही डेरिव्हेटिव्ह माझं कंप्लीट झालं. आता थेरम यूज करा. कोणता? तर बाय युजिंग पॅरामेट्रिक थेरम. पॅरामेट्रिक थेरम आपला यूज करा. काय थेरम असतो तिथे लिहितो बघा मी, dy upon dx वरती असतो dy upon dt डिवाइड बाय dx upon dt. डेरिव्हेटिव्ह खूप इझी आहे बघा, फक्त व्यवस्थित समजून घेतला तर खूप इझी पार्ट आहे हा. फक्त तुमचे फॉर्म्युला जर असं समोर पाहिजे तुमच्या समोर, म्हणून तुम्हाला फॉर्म्युला बुक बनवा सांगत असतो मी नेहमी. चला dy बाय dt ची व्हॅल्यू काय बघा? मायनस a sin t प्लस b cos t आणि डिवाइड बाय dx upon dt ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? a cos t प्लस b sin t. इथपर्यंत आलो. आता लक्षात घ्या, तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह जेव्हा विचारला गेलाय तेव्हा तुम्हाला इथे विचार करावा लागतो की dy बाय dx काढल्यानंतर की सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा डिफरन्शिएट केलं की त्याचं उत्तर आलंही पाहिजे आणि त्याचा आन्सर फक्त xy च्या फॉर्म मध्ये दिसतंय, साइन चा नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? चेक करा की xy च्या फॉर्म मध्ये म्हटलं तर x आणि y काय इथे क्वेश्चन आहे आपला. मग xy रिप्लेस करता येईल का यामध्ये? तर यामध्ये मी चेक केलं तर बघा, समजा डिवाइडला बघा x ची व्हॅल्यू बघा a sin t minus b cos t आणि y ची व्हॅल्यू a cos t plus b sin t. इथं बघा रेडी झाला हा a cos t plus b sin t. डिनॉमिनेटर ऍज इट इज मॅच होतो y सोबत, मग तुम्ही डिनॉमिनेटरला y रिप्लेस करू शकता. न्यूमरेटर मध्ये बघा, न्यूमरेटर मग x सोबत मॅच करतोय का? a sin t इथं मायनस a sin t, ओके. मायनस b cos t प्लस, ओके. म्हणजे याचा अर्थ हा आहे यात मायनस साइन जर मी कॉमन घेतला तर माझा बघा मायनस a sin चा प्लस a sin होईल आणि प्लस b cos चा मायनस b cos, म्हणजे ऍज इट इज तयार होईल तो म्हणजे x. मग याला तुम्ही मायनस x म्हणू शकता. झालं, म्हणजे याला रिप्लेस केला आपण क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये x आणि y ची हेल्प घेऊन. आता बस माझा एक्झाम्पल फक्त एवढंच झालंय. काय एक्झाम्पल आता? की मायनस x अपॉन y म्हणजे dy बाय dx आहे माझा आता काय तर मायनस x अपॉन y. मला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त आता सेकंड. न्यूमरेटर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह घेताना कंपल्सरी x ने डिफरन्शिएट करावं लागेल, त्याशिवाय dy बाय dx हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. म्हणून इथं विथ रिस्पेक्ट टू x चा यूज करा. पुन्हा t वापरू नका. t झालं पहिल्यांदा पॅरामीट्रिक मध्ये फर्स्ट टाइम, सेकंड टाइम कंपल्सरी x असते. मग आता dy बाय dx चे डेरिव्हेटिव्ह असतं बघा d2y बाय dx2, कारण सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह घेताय, पॉवर त्याची 2 आली. इथे तुम्हाला डिव्हिजन रूल वापरावा लागणार आहे. निगेटिव्ह साइन जो दिसतोय तो प्रूव्ह दॅट मध्ये पण आहे, त्यामुळे निगेटिव्हचा काही आपल्याला गरज नाही, तसं आहे तसं कॉपी पेस्ट करू.
फक्त x अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह घ्या. कोणत्या रूलने? डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल काय असतो इथे लिहितो बघा. डिव्हिजन रूल असतो तुमचा u अपॉन v जर असेल तर बघा डिनॉमिनेटर v तसाच ठेवा, वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे du बाय dx मायनस नंतर u तसाच ठेवा, खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dv बाय dx आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे v चा स्क्वेअर. हा तुमचा डिव्हिजन रूल आहे बघा. या रूलने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कळलं का? ह्या डिव्हिजन रूलने याचा डेरिव्हेटिव्ह मांडा. मग काय v तसाच ठेवला, खालची टर्म तशीच म्हणजे खालची टर्म निगेटिव्ह साइन तसाच ठेवा. चला खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे खालची टर्म तशीच म्हणजे y तसाच, वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. वरच्या टर्म म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1, मिडल साइन असतो बघा मायनस, नंतर वरची टर्म तशीच ठेवा म्हणजे x आणि खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्या. y चा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर v चा स्क्वेअर असतो. v म्हणजे माझा y चा स्क्वेअर. झालं माझं डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल घेतल्यानंतर पुढे बघा आता काय येईल माझा d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस साइन माझा आहे तसाच, आता ब्रॅकेट मध्ये y into 1y मायनस x तसाच, त्यानंतर dy बाय dx ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे बघा. याला इक्वेशन 1 म्हटले आपण, तर dy बाय dx ची व्हॅल्यू आहे मायनस x अपॉन y. इथे रिप्लेस करतो मायनस मी x अपॉन y आणि डिवाइडला माझा y स्क्वेअर तो तसाच राहील. याला रिझन द्या, रिझन द्यायची काही गरज नाही, तसं dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला आहे ते इक्वेशन 1 मध्ये. आता म्हणायला फ्रॉम 1 वरून आम्ही व्हॅल्यू टाकली आहे फ्रॉम 1. आता फायनल सिम्प्लिफाय करा. इथं बघा डिवाइड बाय y फ्रॅक्शन झालंय, y नकोच आहे आपल्याला, तर मग मल्टिप्लाय बाय y करा. प्रत्येक टर्मला y ने मल्टिप्लाय करून घ्या. मायनस साइन मला तसंच बाहेर, y ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर y into y स्क्वेअर, त्यानंतर हा मायनस इंटू मायनस प्लस होईल, x into x स्क्वेअर होईल. पण मी y ने मल्टिप्लाय केल्यामुळे मल्टिप्लायचा y डिवाइडचा y कट होऊन जाईल. डिवाइडला पुन्हा y स्क्वेअरला पण y ने मल्टिप्लाय केला तर y चा क्यूब होईल. मला वाटतं आपलं आन्सर ट्रू झालं, चेक करा. काय पाहिजे तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइड y क्यूब डिवाइड y क्यूब, निगेटिव्ह साइन आला. झालं आपला आन्सर ट्रू झाला. असा हा होता बघा पॅरामेट्रिकचा सम होता, डबल डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह करायचा होता, तो प्रूव्ह केला. तर यामध्ये काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. मी सांगतोय नेहमी कारण तुम्हाला काही शंका वाटत असेल तर नक्की सांगत चला. मी माझ्या फ्लोने सांगत जातोय आणि एकदम प्रत्येक एक फॉर्म्युला सुद्धा दाखवून देतोय कोणता यूज करणार आहे आपण. तरी काही शंका असेल तर नक्की सांगत चला. बघूया पुढच्या क्वेश्चन मी मांडलेला आहे. याच्या चॅप्टर मध्ये मी कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन फक्त एक्सप्लेन करतोय, कोणत्या टाइप वाईज घेत नाहीये. डायरेक्टली रॅन्डमली कोणताही सम आपला उचलतो आणि डायरेक्ट घेतोय. कोणताही म्हणजे काय, कोणत्याही टाइपचा घेतोय, पण आयएमपी घेतोय, कोणता असं वेगळा घेत नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे होय. आता पुढचं जे सम तुझं मांडलंय हे सम फक्त दोन फॉर्म्युलावर डिपेंड आहे तुमच्या. कोणत्या दोन, तर ते दोन फॉर्म्युले इथे मांडतो साइडला. एक म्हणजे 1 मायनस कॉस थीटा जर असेल याचा आन्सर असतो बघा 2 sin स्क्वेअर थीटा अपॉन 2, हा एक. दुसरा असतो 1 प्लस कॉस थीटा, याचा आन्सर असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. या दोन फॉर्म्युल्यावरती हे सम असेल आणि अजून एक बस हे दोन मेन फॉर्म्युले. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला याला मांडायचे पहा आता y इज इक्वल टू, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाहीये. काय बघा आधी पहिले या की रूट आधी सॉल्व्हिंग करा. काय सॉल्व्हिंग करा इथे बघा 1 मायनस कॉस आलाय. जर 1 मायनस कॉस थीटा असेल तर आन्सर लिहा 2 sin स्क्वेअर, जो थीटा असेल त्याला हाफ करा म्हणजे थीटा अपॉन 2. मग याला तेच लिहा 1 मायनस कॉस ला 2 sin स्क्वेअर, इथं थीटा म्हणजे माझा 3x अपॉन 2 आहे बघा. 3x अपॉन 2 इथे 3x अपॉन 2, पण हा थीटा झाला तर डिवाइड परत 2 करायचा आहे. पण 2 ने डिवाइड केलं तर 2 into 2 तुमचा 4 होऊन जाईल. म्हणजे डायरेक्टच लिहा 4 लिहा डिवाइड ला. पण थीटा अर्धा करायचा आहे तर अर्धा करता डिवाइड 2 into 4 होऊन जाईल. डिवाइड 1 प्लस cos चा फॉर्म्युला खालचा काय 2 cos स्क्वेअर, सेम काय रे थीटाला हाफ करा म्हणजे 3x बाय 2 ला हाफ काय होईल 3x अपॉन 4 होईल. झाले दोन्ही फॉर्म्युले यूज झाले. या दोन फॉर्म्युला नंतर काय काय कट होतंय काय सिम्प्लिफाय होतंय बघा. log 2 2 कट झाला, रूट मध्ये काय उरलं फक्त आता sin अपॉन cos, तर tan असतो पण दोघांना स्क्वेअर असल्यामुळे तर tan चा स्क्वेअर म्हणावा लागेल आणि अँगल दोघांचा सेम आहे. एकदाच घ्या 3x/4. पुढे y log tan चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय होईल फक्त tan
3x अपॉन 4 झालं बघा. आता एकदम सिम्प्लिफाय झालं माझा आन्सर. आपलं टर्म पूर्ण सिम्प्लिफाय झाली. आता याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. मग याला तुम्ही आता डिफरन्शिएट करू शकता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चं डेरिव्हेटिव्ह घेणार dy/dx. आता इकडे log चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर मी पुन्हा पुन्हा रूल लिहितोय बघा. log f of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं? लॉगॅरिथमिक फंक्शन नुसार log चा डेरिव्हेटिव्ह असतो बघा. इथे पहा log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. मग x ची टर्म खाली जाते. तसंच इथे पण log चा f of x खाली जातो. पण इनटू काय असतो? याचा डेरिव्हेटिव्ह एकदा परत घ्यावा लागतं म्हणजे f dash of x. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह एकदा घ्यावं लागतं. म्हणजे log x आला फक्त 1/x आणि x सोडून काही जरी आलं तर तुम्हाला ते काय लिहायचं 1/log सोबतची टर्म खाली मांडा, त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. आणि अजून एक रूल लागेल मला वाटतं tan x आलाय. तर tan f of x जर आला तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो बघा tan चा डेरिव्हेटिव्ह इथे बघा. tan x आला तर फक्त sec2x. पण x सोडून काही जरी आला f of x तर tan चा डेरिव्हेटिव्ह sec2 f of x तर आहेच, पण इनटू त्या f of x चा एकदा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो म्हणजे f dash x. मग चला बघूया एक एक टर्म. log चा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं मी? log सोबतची टर्म खाली जाते. log सोबतची टर्म tan आहे ती खाली शिफ्ट झाली tan 3x upon 4 इनटू काय सांगितलं? इनटू त्या f of x चा एकदा डेरिव्हेटिव्ह मांडा. तर मी काय करतो इथे लिहितो बघा x व्यवस्थित d/dx या tan चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे, एक एक स्टेप वापस व्यवस्थित सिम्प्लिफाय करू. आता याचं डेरिव्हेटिव्ह झालं, याला 1/tan माझा cot होऊन जाईल. 1/tan म्हणजे cot असतो. पलीकडे याचा डेरिव्हेटिव्ह घेणं बाकी आहे अजून तर घ्या. आता tan f of x चा रूल तुमच्या समोर आहे. tan चा डेरिव्हेटिव्ह sec2 f of x. मग याचं पण tan चा डेरिव्हेटिव्ह sec2 ब्रॅकेट म्हणजे तुमचा f of x तसाच इनटू काय सांगितलं त्यांनी पुढे बघा तिथे f of x चा परत एकदा डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला या 3x/4 चं मला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर इथे बघा kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं म्हणजे x सोडून उरलेलं उत्तर. तर तसं इथं x सोडून तुमचा 3/4 उरेल. 3/4 याचा आन्सर. डेरिव्हेटिव्ह आता माझं कंप्लीट झालंय. तुम्हाला काय सिम्प्लिफाय करता येत असेल तर करत राहा. काय सिम्प्लिफाय होईल बघा अजून dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह झाला सिम्प्लिफाय होतोय बघा. cot चा रेशो असतो cos अपॉन sin. थोडं सिम्प्लिफाय करू आपण. cos अपॉन sin 3x/4 आहे तर cos 3x अपॉन 4 अपॉन sin 3x अपॉन 4 असं सिम्प्लिफाय होईल इनटू sec चा स्क्वेअर आहे. sec चा रेशो असतो 1 अपॉन cos. मग इथं आला 1 अपॉन cos चा स्क्वेअर 3x अपॉन 4 स्क्वेअर का? कारण sec चा स्क्वेअर इनटू 3/4 3 अपॉन 4. या असं टर्म झाली माझी सिम्प्लिफाय. आणि असं करण्याचं कारण होतं बघा वरती cos खाली cos चा स्क्वेअर एक एक cos कट होईल त्यामध्ये. cos चा स्क्वेअर मधून एक cos कट होऊन गेला. मग उरलं काय? तर dy अपॉन dx. एक फॉर्म्युला तयार झाला आपल्याकडे. कोणता? ते इथं बघा एक sin थीटाचा बघा आता sin थीटाचा फॉर्म्युला असतो 2 sin थीटा अपॉन 2 इंटू cos थीटा अपॉन 2. पण लक्षात घ्या हा तुमचा हाफ अँगल फॉर्म्युला असं म्हणतात त्याला. जर 2 sin cos आला इथं बघा इथं 2 आता 2 कुठे आहे? sin cos तर रेडी माझा अँगल सेम असावा लागतो. अँगल पण सेम आहे पण इथे 2 पाहिजे होता तर 2 4 कडून घेऊ शकता की नाही? 4 म्हणजे काय रे? 2 into 2 म्हणू शकतो आपण. मग लक्षात घ्या हा 2 पासून ही पूर्ण टर्म फॉर्म्युला मध्ये मॅच झाली. मग आन्सर काय द्यायचं मला? फक्त sin थीटा म्हणजे काय? इथे पहा वरचा 3 आहे तसाच राहील. हा 3 आणि डिनॉमिनेटर एक 2 तसाच राहील. फक्त एक 2 sin cos एवढं कट होईल आणि याच्या जागी मला फक्त काय लिहायचं बघा sin डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं 1 sin. हा आता थीटा म्हणजे काय? इथं बघा थीटा अपॉन 2 होता. आन्सर फक्त थीटा लिहिलाय म्हणजे थीटाचा जो थीटा बाय 2 त्याला 2 ने मल्टिप्लाय करून दिलं. अर्धा थीटा होता एक थीटा दिला म्हणजे 2 ने मल्टिप्लाय झालं तर 2 2 कट झाला इथे फक्त थीटा आला. तसं इथे आहे तुमचा 3x/4 आहे. याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती कट होईल बघा. हा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे उत्तर तुमचं 3x/2 येणार. म्हणजे इथे काय येणार फक्त sin 3x/2 हे तुमचं आन्सर होणार. ठीक आहे. आता अजून काय सिम्प्लिफाय होऊ शकतं? तर अजून एक होईल बघा 3/2 तसाच 1/sin म्हणजे cosec 3x/2 हे तुमचं एकदम सिम्प्लिफाईड आन्सर असेल. जे जे फॉर्मॅट लागत होते मी सगळे फॉर्मॅट साईडला मांडलेले आहेत. तरी काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. तर असा हा क्वेश्चन होता. इझी क्वेश्चन होता. यासाठी तुम्हाला दोन फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. त्यानंतर यांचे पण डेरिव्हेटिव्ह लॉग टॅन डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे आणि त्याच्याशिवाय हे सिम्प्लिफाय करण्यासाठी
हाफ अँगलचा फॉर्म्युला. ठीक आहे, असा हा क्वेश्चन होता बघा. थोडासा काय म्हणू आपण हार्ड नाही पण फॉर्मॅटिक्सचा होता, तो फॉर्म्युले माहित पाहिजे.